जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चौगुले HR या चॅनल। आज परत एकदा आपण एक महत्त्वाचा गव्हर्नमेंट अपडेट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी GR निघालेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। आता एका कुटुंबात किती महिलांना याचा लाभ मिळणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। तुम्ही बघू शकता की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचे राज्य सरकारनं घोषित केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, की ज्याच्यामध्ये त्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर तुम्हाला प्रतिवर्षाला हे मोफत मिळणार आहे। याचा GR ऑलरेडी प्रसिद्ध केलेला आहे राज्य सरकारने, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना, तसेच यासोबतच ज्या लाडक्या बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत किंवा ते त्यांचे ज्या ऑलरेडी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र लाभार्थी किंवा जे कुटुंब आहेत त्यांना सुद्धा 3 गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणार आहेत। ही जी योजना आहे ही अन्नपूर्णा योजना आहे, ज्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर हे तुम्हाला वार्षिक मोफत भेटणार आहेत। या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जे लाभार्थी उज्ज्वला योजनेचा फायदा घेत आहेत किंवा लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत आहेत, लाभ घेत आहेत, अशा दोनही लाभार्थींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही लागू झालेली आहे। आता या योजनेसाठी काय पात्रता आहे हे आपण समजून घेऊयात। तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही गॅस जोडणी जी असते, म्हणजे गॅस ज्यांच्या नावावर असतो हे महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। म्हणजे ऑलरेडी ज्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी रक्कम भेटत होती ते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तसंच ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जो 1,500चा फायदा होतोय, असे जे लाभार्थी आहेत त्यांचे कुटुंब सुद्धा या योजनेस पात्र असणार आहे। परंतु यात अट अशी आहे की सपोज तुमच्या फॅमिलीमध्ये जर 2 महिलांना लाडकी बहीण योजनाचे 1,500 रुपये भेटत असेल, पण शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्डवर ॲज अ फॅमिली म्हणून तुम्हाला बघण्यात येणार आहे, त्यामुळे त्यापैकी फक्त एकाच महिलेला वार्षिक म्हणजे एका कुटुंबाला 3 सिलेंडर हे मोफत भेटणार आहेत। जर तुमच्याकडे 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटत असेल तर 3+3 म्हणजे 6 सिलेंडर तुम्हाला भेटणार नाहीयेत। ही एक महत्त्वाची बाब आहे जी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 अधिक किंवा 2, 3, 5 जरी असले लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी, तरी सुद्धा रेशन कार्डवरती तुमचं सगळ्यांना ॲज अ कुटुंब, एकत्रित कुटुंब असं बघण्यात येणार आहे आणि त्यापैकी फक्त एका कुटुंबास एका व्यक्तीप्रमाणे 3 मोफत सिलेंडर तुम्हाला इथे भेटणार आहेत। तसंच त्यांनी पुढे तेच लिहिलंय की एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार म्हणजेच रेशन कार्डनुसार केवळ 1 लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे। तसेच फक्त 14 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल। म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये हे जे गॅस सिलेंडर असतात हे 14.2 याच किलोग्राम वजनाचे असतात। जे व्यावसायिक हॉटेल चालवणारे असतात, रेस्टॉरंट चालवणारे असतात, केटरर जे असतात, त्यांचे गॅस सिलेंडरचं वजन हे वेगळं असतं, त्यामुळे व्यावसायिकांना याचा लाभ घेता येणार नाही। ही फक्त घरगुती लाभार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे। म्हणजे घरी जो आपला गॅस सिलेंडर असतो हा 14.2 किलोग्राम वजनाचा असतो, त्यामुळे तुम्ही इथे अप्लाय करू शकता।
आता याच्यामध्ये ही एक डेट आहे 1 जुलै 2024. तुम्ही ते बघू शकता की एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. 1 जुलै 2024 यानंतर जर तुम्ही तुमचं शिधापत्रक असेल किंवा रेशन कार्ड असेल, हे जर तुम्ही वेगळं करताय, विभक्त करताय की आमच्या कुटुंबात 10 लोक आहेत, 5 लोक आहेत, तर या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही लोक आपलं रेशन कार्ड हे विभक्त करण्याची प्रक्रिया सुरू करतात. पण जर ही प्रक्रिया रेशन कार्ड जर तुम्ही वेगळं किंवा सेपरेट बनवायचा प्रयत्न करताय तेही 1 जुलै 2024 नंतर, तर ते अमान्य असणार आहे. तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही. बेकायदेशीररित्या जर तुम्ही या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आता या योजनेची कार्यपद्धती कशी होणार आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. म्हणजेच काय, अन्नपूर्णा योजनेचे हे जे 3 सिलेंडर तुम्हाला भेटणार आहेत, याचा जो फायदा भेटणार आहे, याचं वितरण, डिस्ट्रीब्युशन हे कुणाकडे असणार आहे, तर तेल कंपन्यांकडेच हे काम त्यांनी सोपवलेलं आहे. ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त, म्हणजे उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना गॅससाठी 300 रुपये भेटतात, त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून 530 रुपये भेटणार आहेत. म्हणजे 300 रुपये हे कोण देतं तुम्हाला, तर केंद्र सरकार देत होतं. आता ते सोडून 530 रुपये तुम्हाला राज्य शासनाकडून भेटणार आहे. हे कुणासाठी लागू आहे, तर जे ऑलरेडी उज्ज्वला योजनेचा फायदा किंवा लाभ उचलत आहेत त्यांच्यासाठी 2 मेसेज तुम्हाला पडतील, एक 300 रुपयांचा, एक 530 रुपयांचा. प्रति सिलेंडर ही एवढी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलेंडर 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, म्हणजे डीबीटीद्वारे, डायरेक्ट बँक ट्रान्सफर थ्रू तुम्हाला तुमच्या बँकेत हे भेटणार आहेत रक्कम. म्हणजे जे लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत ना, ज्यांना लाभ भेटायचा, त्यांना 830 ही रक्कम जी आहे डायरेक्ट डीबीटी थ्रू तुमच्या बँकेत ही रक्कम जमा होणार आहे. आता या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. म्हणजे एका महिन्यात एकाच सिलेंडरसाठी तुम्ही ते अनुदान तुम्हाला भेटलं जाईल. दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत. म्हणजे काही लोक आता या योजनेचा फायदा उचलण्यासाठी रेशन कार्ड वेगळं करायला चालू करतात, तर ते तसं अमान्य आहे. कारण 1 जुलै 2024 नंतर जर तुमचं रेशन कार्ड तुम्ही सेपरेट केलंय तर ते तुम्ही ते अपात्र ठरता, अमान्य असणार आहे ते. सो हे एक त्यांची महत्वाची अट आहे. आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर असेल किंवा मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करेल. योजनेतील लाभार्थ्यांची द्विरिक्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल. निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीही कार्यरत असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी संलग्न करून घ्या. म्हणजेच काय, तर तुमच्या बँकेशी आधार कार्ड हे तुमचं लिंक करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणांना ही पद्धत माहिती झालेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी ही अट होती की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असणं गरजेचं आहे, लिंक असणं गरजेचं आहे, संलग्न असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही कुठे अर्ज कराल, हा तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे. या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना असेल
किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, या दोन्ही योजनांसाठी तुम्ही कुठल्या ना कुठल्या दोन्हीपैकी एका योजनेसाठी तुम्ही ऑलरेडी तुमचे डिटेल्स इथे भरलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही या योजनेसाठी अप्लाय केले तेव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमचं रेशन कार्ड असेल किंवा बँक पासबुक असेल, असे बरेचसे डॉक्युमेंट्स तुम्ही इथं ऑलरेडी सबमिट केलेले असल्यामुळे जी काही यांची समिती आता ठरणार आहे याच सेम याद्या इथे ट्रान्सफर करण्यात येतील आणि त्यानुसार त्या याद्या तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहेत. कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑलरेडी तुम्हाला त्याचा लाभ भेटतोय तर नक्कीच तुम्ही निश्चिंत राहा की तुम्हाला 3 सिलेंडरचं ही जी काही योजना आहे याचा सुद्धा लाभ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तसंच ज्यांनाही उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत त्याचा लाभ भेटतोय ते सुद्धा अन्नपूर्णा योजनेसाठी अगदी एलिजिबल आहेत, अगदीच पात्र आहेत. सो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.